नमस्कार, मी विशाल. आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मुंबईकर बोलणारच, कारण आता सहनशक्तीचा अंत झाला. दिवसाची सुरुवात, प्रत्येक गोष्टीचा झगडा आणि या झगड्यातला पहिला टप्पा म्हणजे ट्रेन मध्ये चढणं, मुंबईतल्या लोकल मध्ये चढणं. आज हीच ट्रेन म्हणजे आम्ही चढण्याचा तर प्रयत्न करतोय हो, या सगळ्या झगड्यात आम्ही आतमध्ये शिरतो, आमच्या ऑफिस पर्यंत पोहोचतो, परंतु हीच लोकल जर वेळेवर येत नसेल तर करायचं काय? त्यामुळे आज आंदोलनाशिवाय काहीच पर्याय उरलेला नव्हता आणि झाला एकच उद्रेक. मी जसं म्हटलं ना, रोज काही ना काही कारणानं रखडणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या संतापाचा आज चांगलाच सामना करावा लागला. आणि हा जो सामना आहे किंवा यातले जे अनुभव आहेत, आपण असं म्हणायला हवं आवर्जून या ठिकाणी की रेल्वे प्रशासन आजचं हे आंदोलन लक्षात ठेवणार आहे. बदलापूरमध्ये प्रवाशांनी तब्बल 6 तास रास्ता रोको केलाय आणि या आंदोलनाच्या निमित्तानं रेल्वेच्या गलथान कारभाराविरोधातल्या संतापाला प्रवाशांनी मोकळी वाट करून दिली आहे. बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या शुक्रवारच्या पहाटेची सुरुवात ही अशी झाली. मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खेळ खंडोबा सुरूच असतो. प्रवाशांच्या मनातल्या या संतापाचा उद्रेक बदलापुरात झाला. पहाटे 5:05 लोकल उशिरा आल्यानं काही प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले. रेल्वे विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. प्रवाशांनी बदलापूरहून कर्जतकडे आणि सीएसटी कडे जाणारे दोन्ही मार्ग अडवून धरले. प्रवाशांच्या आक्रोशाला पारावर नव्हता. मध्य रेल्वेच्या रडगाण्याला कंटाळून अनेक महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सकाळी 8 पर्यंत हजारो प्रवाशांची गर्दी रेल्वे स्टेशनवर झाली होती. प्रवासी रेल्वेच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहत होते. ज्या मागण्या आहेत की आम्हाला फ्रिक्वेन्सीकडे प्रॉपर पाहिजे. एक तर कर्जतवरनं हा ट्रॅक जो आहे इकडे 4 ट्रॅक नाहीये, त्याच्यामुळे एक्सप्रेस रेग्युलर जातात. एक्सप्रेसमुळे आमच्या लोकल लेट होतात. 15 ते 20 दिवसापासून सतत गाड्या लेट होत आहेत. 7:34 ट्रेन नेहमी कॅन्सल होते. तांत्रिक बिघाडा कळत नाही काय ट्रेनचा असतो. ट्रेनच आली नाही, त्याच्यामुळे लोक कंटाळून आणि आज गेले काहीच महिने हे चाललंय आणि इथे कोणतेही अनाउन्समेंट नसते. कोणाला कुठलीही अनाउन्स करून कुठली समाजावर दिला जात नाही. त्याच्यामुळे आज पब्लिक पैशातून शेवटी खाली उतरावं लागलं. गर्दी जशी वाढत गेली तसा आंदोलकांचा आवेश वाढला होता. रेल्वे अधिकारी बॅकफूटवर आले होते. पोलीस अधिकारी आंदोलकांशी चर्चा करत होते. स्टेशन मास्तरांनी 2 वेळा लिहून दिल्यानंतरही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बदलापूरच्या रेल रोकोमुळे रेल्वे वाहतुकीचा बोऱ्या वाजला होता. कल्याणहून खोपोलीकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प होती, तर मेल एक्सप्रेसही ठिकठिकाणी खोळंबल्या होत्या. 3 तास उलटत आहे तरी थांबलेला नाहीये. आपण पाहू शकतो की इंदोर पुणे सुपरफास्ट जी एक्सप्रेस आहे ती कर्जतच्या दिशेने निघालेली आहे आणि त्याच ट्रॅकवर बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल आहे. त्याच्यामुळे दोन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस आणि बदलापूरहून सीएसटी कडे जाणारी लोकल थांबलेली आहेत. या आंदोलनाची दखल केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना घ्यावी लागली. त्यांनी प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. शिवाय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी रवाना केलं. रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी भेटण्याचं आश्वासन दिल्यानंतर रेल्वे रुळांवरून प्रवासी हटले. पॅसेंजर्सना समजावून सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रेल्वे प्रशासनाकडे तुम्ही मांडा आणि त्या रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला. त्यांनीही त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे पॅसेंजर्स कन्व्हिन्स होऊन आता ट्रेन वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे. प्रवाशांचा संताप कमी होत नव्हता, त्यामुळे पोलिसांना स्वतः रेल्वे रुळांवर उतरावं लागलं. पोलीस बंदोबस्तात हळूहळू गाड्या सुरू करण्यात आल्या. रेल्वेचे डीआरएम अमिताभ ओझा आले. त्यांनी प्रवाशांच्या अडचणी ऐकून घेतल्या. मात्र आंदोलनात काही समाजकंटक घुसल्याचा जावई शोध त्यांनी लावला. मैं ये एक्सेप्ट करता हूँ प्रॉब्लम्स हैं कुछ कम्यूटर्स को, लेकिन ये जो आज जो हुआ कहीं ना कहीं इसकी पृष्ठभूमि में कुछ ऐसे लोग थे जो कि डिस्टर्बेंस क्रिएट करने में इनकी भूमिका थी. 6 तास चाललेल्या बदलापूरच्या आंदोलनात एकाही प्रवाशानं हातात दगड घेतला नाही की रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान केलं नाही. रोजच्या प्रवासात भोगाव्या लागणाऱ्या नरक यातनांना वाचा फोडण्यासाठी रुळांवर उतरलेला प्रवासी
हा समाजकंटक कसा होऊ शकतो असा प्रश्न रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना विचारला जातो। बदलापूरचं आंदोलन ही फक्त प्रवाशांच्या संतापाची एक झलक होती। प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका हीच रेल्वेचे सर्वेसर्वा प्रभूंना विनंती। गणेश गायकवाडसह स्वाती लोखंडे, IBN लोकमत, बदलापूर। खरं आहे की CSTच्या छानपैकी AC असणाऱ्या ऑफिसमध्ये बसून अधिकाऱ्यांना सूचना देणं किंवा हे आंदोलन थांबवा असं सांगणं फार सोपं वाटतं, पण ज्या नरक यातना मुंबईकर रोज सकाळी सकाळची लोकल पकडताना भोगतोय त्याचं काय, याचं मात्र गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही की काय असंच म्हणावं लागेल। कारण या सगळ्या प्रवासात अगदी महिलांना देखील पुरुषांसारखंच धडपड करत मोठा झगडा देत लोकलमध्ये शिरावं लागतं। आज महिला प्रवाशाने देखील आपला एकूणच उद्वेग त्या ठिकाणी व्यक्त केला। या सगळ्या ज्या पद्धतीने लोकलचं शेड्यूल आज डिस्टर्ब झालेलं होतं त्या सगळ्या समस्येमुळे बऱ्याचशा लोकांची महत्त्वाची कामं राहून गेली। काही विद्यार्थी आपल्या कॉलेजपर्यंत शाळेपर्यंत पोहोचू शकले नाही। काय नेमका या सगळ्या प्रवाशांच्या समस्या होत्या, काय त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि हे आंदोलन होत असताना काय म्हटलेलं आहे हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं। आंदोलनकर्त्या महिला आहेत आपल्याबरोबर, सकाळी 5 वाजल्यापासून खरं तर यायचं स्टेशनला होत्या, त्यांच्याकडे जाणून घेऊया। तुम्ही आंदोलन केलंय, तुला आता बरं वाटत नाही, काय होत आहे? बरं वाटतं मला, माझं सिलेक्शन होतं ते नाही झालं, माझं NCCचं सिलेक्शन होतं। कोणत्या कॉलेजची आहे? अग्रवाल कॉलेज, कल्याण। म्हणून तू आंदोलनात उभी गेली होती? हा, राहिलेली उभी, मला दररोज लेट होतो कॉलेजला जायला, पण हो दररोज लेट होतो। आपण पाहतोय खरं तर हिच्या अश्रूवरनं प्रवासाचा प्रश्न नाही, हा प्रत्येकाचा खरं तर जीवाभावाचा, नोकरीचा, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे तिला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे। मला सांगा, सकाळी किती वाजल्यापासून इथे आहात? 5 वाजल्यापासून चालू। 5ची ट्रेन अजूनही गेलेली नाही, 5ची ट्रेन अजूनही थांबवलेली आहे। बरं मला सांगा, किती वाजता गाडी आली मग तुम्ही आंदोलन सुरुवात केली? सकाळून 5 वाजेपासून हे आंदोलन स्टार्ट झालेलं आहे आणि पहिली लोकल अशी की लोकल इथे लेट आली आणि त्याच्यानंतर हे आंदोलन स्टार्ट झाले, म्हणजे 5:30 ते 5:30 दरम्यान सगळं सुरू झालेलं आहे। पण हा प्रॉब्लेम आजचा नाही आहे, 5 ते 6 वर्ष हे चालू आहे। सगळे कमिटमेंट करतात, सगळं ते होतं। तुमची मागणी काय आहे नेमकी? आमच्या मागण्या ह्या आहेत की आम्हाला फ्रिक्वेन्सीकडे प्रॉपर पाहिजे। एक तर कर्जतवरनं हा ट्रॅक जो आहे इकडे 4 ट्रॅक नाहीये, त्याच्यामुळे एक्सप्रेस रेग्युलर जातात, एक्सप्रेसमुळे आमच्या लोकल लेट होतात। एक्सप्रेस पास होण्यासाठी रोज आमच्या लोकल लेट होतात। त्यांच्या महत्वाची गोष्ट आहे की एक्सप्रेस ट्रेन काढतात प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे त्यांच्या ट्रेन उशीर होतात। तुम्ही सांगा काय आहे आणखी प्रॉब्लेम? 15 ते 20 दिवसापासून सतत गाड्या लेट होत आहेत। 7:34 ट्रेन नेहमी कॅन्सल होते, तांत्रिक बिघाडा कळत नाही काय ट्रेनचा असतो, 5 मिनिटात आणि दरवेळी मेल पुढे काढतात आणि ट्रेनला पहिले कॅन्सल करतात। हे सांगा की अशा परिस्थितीमध्ये म्हणजे रोजचाच हे आहे, अरे मॅडम 7:34ची ट्रेन दिव्याला नेऊन उभी करतात, खाली फुकट 10 मिनिटं वेस्टच घालवतात। मांडवी एक्सप्रेस पुढे काढतात आणि त्या गाडीला थांबवतात, कारण नसताना गाडीला थांबवतात। मागणी काय आहे नेमकी आता? मागणी काय आहे? मागण्या काहीच नाही, पब्लिकच्या मागण्या एवढंच आहे की त्यांनी ज्या गाड्या टाइम टू टाइम चालवाव्यात आणि जे काय पब्लिकला जो त्रास आहे तो कमीत कमी कसा होईल याच्याकडे त्यांनी शासनाचं लक्ष द्यावे। आणि मेन मागणी म्हणजे हे आहे की बदलापूरच्या गाड्या वाढवल्या एक मिनिट, तुमच्या मागण्या तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुम्ही एक ते बोलाल, कारण तुमचा आवाज येत नाहीये। मला शॉर्ट मध्ये सांगा, हे आंदोलन तुमचं आंदोलन उत्स्फूर्त होतं, अचानकपणे ठरवून लगेच आंदोलन केलं, ट्रेन उशीर आल्यामुळे काय झालं नेमका काय झालं म्हणजे ट्रेनच आली नाही, त्याच्यामुळे लोक कंटाळून आणि आज गेले काहीच महिने हे चाललंय आणि इथे कोणतेही अनाउन्समेंट नसते, कोणाला कुठलीही अनाउन्स करून कुठली समाजावर तिला जात नाही आणि त्याच्यामुळे आज पब्लिक पैशातून शेवटी खाली उतरावं लागलं। आपण पाहिलं की प्रवाशांनी काय आपला उद्वेग इथे समोर मांडलेला आहे, किती समस्या आहेत त्यांना। घरातनं अगदी वेळेवरती निघायचं, कारण ऑफिसला पोहोचायचंय, त्या ठिकाणी पोहोचण्याबद्दलचे म्हणून त्यांना नियम आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये मुंबईची लाईफलाईन
ज्याला म्हटलं जातं ती लोकलच जर तिथे उशिरा पोहोचत असेल, आणि हे आजचं नाही आहे, हे गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. महिन्याभरापासून रोज पहिले 55 असंच चाललेलं आहे. या संदर्भातले अर्ज फाटे अनेक त्या प्रवाशांनी केलेले आहेत. वेगवेगळ्या या प्रवाशांच्या संघटना आहेत, त्यांच्या वतीने त्यांचं म्हणणं त्यांनी DRM पर्यंत पोहोचवलेलं आहे, पण होत काहीच नाही आहे. अखेर होणार काय? संयमाचा बंध हा कोणाचाही तुटू शकतो, आणि आज तो मुंबईकरांचा तुटलेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एक फार मोठा इशारा होता असंच म्हणावं लागेल. अखेर हे सगळं आंदोलन जे आहे, एवढ्या मोठ्या सगळ्या प्रयत्नांनंतर, म्हणजे तिथे फार मोठ्या पद्धतीने सगळ्या आंदोलकांना समजावं लागलं, त्यांना लिहून द्यावं लागलं, आणि त्यानंतर 6 तासानंतर हे आंदोलन काही प्रमाणात का होईना थंडावलं. बदलापूर स्थानकातून पहिली गाडी CST कडे रवाना करण्यात आली, आणि याचबद्दल माहिती दिली आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके हिने. बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलन करताना हटवल्यानंतर आपण पाहतोय की ही पहिली मेल आहे जी CST कडनं पुढे रवाना होते. इंदोर पुणे अशी ही मेल आहे, आणि आपण पाहतो की पोलीस पूर्णपणे ट्रॅकमध्ये उतरलेले आहेत, जेणेकरून आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा उडी घेऊ नये म्हणून यासाठी एकंदरीत ही काळजी घेतली गेली आहे. बऱ्याच वेळाची खोळंबा झालेली ही ट्रेन एकंदर हळूहळू का होईना पण रवाना होते. अगदी आपण ती बाजू जर बघितली तर त्या बाजूला पोलीस मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात, आणि त्यानंतर जर प्लॅटफॉर्मकडे लक्ष दिलं तर साधारणतः सकाळी 11:03ची ही वेळ आहे. सकाळी 5 वाजल्यापासून जे प्रवासी इकडे होते त्यानंतर पुढे आले ते इथेच थांबले, त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन संपलेलं आहे. काही लिखित मागण्याही त्यांच्या मान्य करून देण्यात आलेल्या आहेत, पण तरीही आपण पाहतोय की आंदोलनकर्ते काही प्रमाणात स्टेशनवर आहेतच. काही लोक मात्र हळूहळू का होईना ऑफिसच्या दिशेने रवाना होतात, तर काहींनी न जाण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर गेली अनेक महिने अशीच परिस्थिती असल्यानं, ट्रेन सतत उशिरा धावत असल्यानं इथल्या लोकांना होणारा त्रासाचा किंवा रागाचा हा जो उद्रेक होता तो आज पाहायला मिळाला. सकाळी 5 ते 11 या साधारण 6 तासांच्या कालावधीत हे आंदोलन चाललं, ज्याच्यामुळे अनेक गाड्या तर रद्द झाल्यात, पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी लोकांना आपल्या कामापर्यंत पोहोचणं मुश्किल झालं. त्यामुळे अनेकांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल रेल्वेवरची परिस्थिती नेहमीच तशी असते. 1-2 दिवसांच्या फरकात सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत असतात, आणि कामाला जाणाऱ्या चाकरमान्या या सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच हा उद्रेक एकंदर बघायला मिळाला होता. आता आपण पाहतोय की कर्जतहून CSTच्या दिशेनं जाणारी ही गाडी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हळूहळू का होईना सेवा सुरू झालेल्या आहेत, पण त्या सुरळीत कधी होतील ते मात्र अजूनही सांगता येत नाहीये, कारण हे फार मोठं लांबलेलं असं हे रेल्वेवरचं आंदोलन होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, IBN लोकमत, बदलापूर. प्रवाशांच्या या आंदोलनानंतर DRM म्हणतायत की हे आंदोलन काही समाजकंटकांनी केलेले, त्यांचा यामध्ये सहभाग होता, पण त्यांना काय परिणाम भोगावा लागलेला आहे याबद्दलची बातमी आपल्याला जाणून घ्यायची. ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत. दरम्यान बदलापूरमधील रेल्वे रोको आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसल्याचं वक्तव्य मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांना चांगलंच भोवलंय, कारण त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अमिताभ ओझा यांचं हे वक्तव्य प्रवाशांच्या भावनांची थट्टा करणारं असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर. स्वाती, तू सकाळी खुद्द बदलापूरमध्ये होतीस, तिथून नेमकं काय घडतंय याबद्दलच्या सगळ्या घडामोडी तू आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवल्या, आणि आता आपण बघतोय की यामध्ये सगळ्यात जास्त नवल वाटलं होतं महाव्यवस्थापकांच्या या वक्तव्याबद्दल की या आंदोलनामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत म्हणून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. त्यांची तडकाफडकी यानंतर बदली झालेली आहे, काय याचा अर्थ लावायचा? खरं तर सेंट्रल रेल्वेचे विभागीय जे मॅनेजर आहेत त्यांनी बेसिकली असं वक्तव्य केलं होतं की हा संप चिघळला कारण याच्यामध्ये काही असे समाज विघातक तत्व होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खरं तर ते उत्स्फूर्त असं आंदोलन होतं ज्याच्यामध्ये सगळ्यांना नवल वाटेल पण हे खरं आहे की ज्याच्यामध्ये महिलांनी पुढाकार घेतला होता आणि रेल्वे मॅनेजरनी पण हे मान्य केलं की महिलांनी पुढाकार घेतला होता. जी महिला जी आपण दाखवली जी रडत होती बेसिकली त्यांच्या ग्रुपने खरंच हे अशा पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामुळे एकतर 5-5 तासांचा अशा पद्धतीचा खोळंबा होतो
नुसत्या उपनगरीय ज्या सेवा आहेत त्या रद्द होत नाहीत किंवा त्यांना बाधा पोहोचत नाही, तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही थांबवलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा का संप मिटल्यानंतर हे अशा पद्धतीचं वक्तव्य खरं तर आणखी नुकसानदेह साबित होऊ शकलं असतं. आणि म्हणूनच साधारणतः त्यांच्या या वक्तव्यानंतर 4:30च्या सुमारास अगदी घाईघाईने तडकाफडकी त्यांच्या बदलीचे आदेश आले आणि बिलासपूरचे जे DRM आहेत आताचे ते आता हा चार्ज घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे अमिताभ ओझा आहेत, जे DRM होते सेंट्रल रेल्वेचे आतापर्यंत आहेत, इनफॅक्ट त्यांची ही तडकाफडकी बदली त्यांच्या वक्तव्यामुळेच करण्यात आलेली आहे, कारण त्यांना ही सिच्युएशन ही फारशी चांगली हाताळता आली नाही. खरं तर रेल्वेचे ऑफिसर्स हे 5:30चा हा संप सुरू झालेला असताना रेल्वेचे हे ऑफिसर मात्र साधारणतः 10:30-11च्या सुमारास तिथे पोहोचले होते आणि कारण सांगितले गेले होते की त्यांना 3-1 तासांचा कालावधी यासाठी लागला, कारण ट्रॅफिक जाम होतं. ते जरी असलं तरीही म्हणजे अगदी ट्रॅफिक जाम सारखी जरी समस्या असली तरी आसपासच्या सगळ्या सिनियर ऑफिसर्सना पाठवता आलं असतं. ते मात्र रेल्वेने कुठं केलेलं बघायला मिळालं नाही. सिच्युएशन हँडल नाही करता आली आणि परिणामी अमिताभ ओझांना जावं लागतंय DRM या पदावरून. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. अमिताभ ओझा यांनी केलेलं वक्तव्य हे निश्चितपणे बेजबाबदारपणाचं होतं आणि या प्रवाशांच्या भावनांची थट्टा उडवणारं होतं. त्यामुळेच आता आपण बघतो त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. त्यांना आजच्या या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली परिस्थिती नीट पद्धतीने हाताळता आलेली नाहीये. पण एक तर म्हणता येईल आजच्या घटनेनंतर की आता रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यावं की मुंबईकर हा सहनशील जरी असला तरी त्याला यांनी गृहीत मात्र धरू नये, कारण जी कामं रेल्वेला वेळच्या वेळी करायला हवीत ती त्यांनी करणं तर आवश्यकच आहे. म्हणजे यामध्ये अगदी रोजचा मेंटेनन्सचा विषय असेल, वेळोवेळी घेतला जाणारा मेगा ब्लॉक असेल आणि त्यामध्ये प्रवाशांची त्यांना करावी लागणारी सोय असेल, किंवा वेळेवर ही लोकल वेळेवर कशी रेल्वे स्थानकामध्ये पोहोचू शकेल, प्रत्येक स्टेशनवरती जाऊ शकेल या संदर्भातलं वेळापत्रक असेल, हेही आता रेल्वे प्रशासनाला यापुढे लक्षात घ्यावं लागणार आहे. कारण 6 तासांचं आंदोलन आज हे झालेलं आहे. यानंतर हा उद्रेक आणखीन वाढू शकतो आणि प्रवाशांच्या एका मोठ्या युद्धाला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे त्यांना आता लक्षात ठेवायला हवंय. यानंतर आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.